बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार दाराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. मी म्हणते दया आली हे ठीक आहे हो, पण कुठला कोण कुणाचा निदान चौकशी तरी करायची. ती करता येईल सावकाश, पण माझ्या आपलं मनात आहे त्याला सांभाळावं. हो, हातेलाच काम करणारं पोरग ते, त्याचा भरोसा कोणी द्यायचा? चोरटा निघाला तर तेव्हा प्रत्यक्ष खात्री झाल्यावर असा कोणावर आरोप करू नका. अनाथ पोरग ते राहील आपल्याकडे, आपल्या सुमाला एक खेळगडी मिळेल. असं एकदम काही ठरवू नका. आधी स्वभावानं गुणानं कसा आहे ते बघू आणि मग काय ते ठरवू. मग अशी आल्या आल्या शेजारच्या मुलांशी भांडलाय तो. हो, पण त्याची काही चूक नव्हती. पण मी म्हणते तुम्ही कशाला एवढी वकिली करताय त्याची? वकिली नाही करत. हा गोट्या मला चिडवतोय. पाहिलं? सुमा इकडे. तुम्ही त्याला चांगलंच रागवा. का चिडवलं गोट्यानं? उगीचच. तो मला म्हणाला तुझं नाव सुमा, तुला झाला दमा. चांगलं खडसावा त्याला. गय केली ते डोक्यावर बसेल. गोट्या, ए गोट्या. काय तू चिडवलंस तुम्हाला? खरं खरं सांगा. हे बघ, हे मला खपायचं नाही. हे तुला ठेवून घ्यायचं म्हणतायत, पण तू जर माझ्या मुलीला असाच त्रास देणार असशील तर जमायचं नाही हो. आधी सुमाला चुकलो म्हण. बरं सुमाताई, मी चुकलो. हा, पण तू मला चिडवायचं नाही, म्हणजे मी सुद्धा तुला चिडवणार नाही. बरोबर. हा, म्हणजे तू आधी चिडवलंस गोट्याला? हो, मी त्याला म्हणाले तुझं नाव गोट्या तर घात जा वाट्या. म्हणजे गोट्यानं आपणहून तुला चिडवलं नाही. मग आता तू चुकलं म्हण. गोट्या, मी पण चुकले. बरोबर. तुझी माझी गाठी. किती घाणेरडे कपडे हे. दादा, आधी त्याला चांगले कपडे आणा. मला घाणेरडे कपडे मुळीच आवडत नाही. आणायचंय तर आणायचंय. त्याच्या बरोबर मला पण एक परकर पोलक आणाल? हो. सुमा, हातपाय धुवून या बरं. मी देवाजवळ दिवा लावते. शुभम करोती म्हणायला बसा आणि त्या गोट्याला मोरी दाखव बघू. बरं. पाहिलं, मुलं क्षणात भांडतात, क्षणात एकत्र होतात. हो, दोघांचं जमलं म्हणजे झालं, नाहीतर माझ्या डोक्याला कायमचा त्रास. त्रास होणार नाही. गोट्या किती समंजस आहे हे पाहिलं ना तुम्ही. त्याने आधी सुमाची माफी मागितली, आपली चूक कबूल केली. अरे गोट्या, आत ये. बाहेर का उभा सुम्मासारखा? आत ये शुभम करोती म्हणायला. मला नाही येत. हा, अरे तू माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहेस, तरी सुद्धा तुला शुभम करोती म्हणता नाही येत. अगं येईल हळूहळू त्याला. तुला शिकवायला आई आहे तशी त्याला कुठे आहे.
तूच शिकव त्याला. पण देवासमोर बसायचं या मळक्या सदरात? अरे मग काढून बैस, नीट शिकव ग त्याला. करोती हा जोड. कल्याणम कल्याणम आरोग्यम आरोग्यम पुरेपूर तुमचा गुण उतरला. माझा गुण दुसऱ्याला शिकवण्याचा. शिकलात का काही पण माझ्याकडून? तुम्ही 24 तास आमच्या मास्तरीणबाई असता आणि आम्ही रात्र मुलगा. तरी पुष्कळ सुधारलात तुम्ही. प्रात्यपणा कबूल करताय. का शिक्षाही बोलतो की आम्ही? काहीतरीच तुमचं. तुमच्या शिक्षा भोगणं म्हणजे नवीन प्रात्यपणाच. वरण कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म सुंदर भरण मोठे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. बाई कुठे राहणार? तू बाहेर का आला? त्याला लोकांना असंच जेवायला लागतं. अशीच सवय मला. हे काय हॉटेल आहे आणि तू काय नोकर आहे? नाही, पण तुम्ही मला आहात ना. वासुराला म्हणायचे गरिबांनी गरिबांसारखंच राहायला पाहिजे. आहा तू काय गरीब आहे? उद्या दादा तुला नवीन कपडे आणणार आहेत. तुला वाचून आनंदचं पडलं, आमचं नाही पडलं. ठीक आहे, तुम्ही आपण पण इथेच जेवूया. अहो पण तुम्ही माझ्यासाठी कशाला इकडे जेवताय? आमच्यासाठी तू आत. बर चला. अभ्यास करता करता झोपली वाटते. आणि गोट्या कुठे आहे? आता घेऊन घे. तुम्हाला चित्रांचं पुस्तक पाहत होता. अहो तिची मान अवघड आहे. जरा सरळ करा ना. आला शिमग्याचा आला शिमग्याचा सण गुढी पाडवा. कुणी रंगानं साडी माझी भरवा. ओ कुणी रंगानं साडी माझी भरवा. काय रे, कसलं गाणं गुणगुणतोस हे? अहो भांडी घासताना गाणी म्हणायची सवय मला हॉटेलापासून. आणि तू का घासतोयस भांडी? हॉटेलात आम्हालाच भांडी घासावी लागायची आणि काकू तर मला रोज भांडी घासायला सांगायची. मग म्हंटल तुम्ही सांगायच्या आधी भांडी घासून ठेवावी. कमाल आहे रे बाबा तुझी. आधी उठ बरं तिथनं. चल उठ. अरे माईला मदत म्हणून. तिला बरं नसेल तेव्हा तू काम केलं तर माझी काही हरकत नाही. तुला उष्टी खरकटी काढण्यासाठी का इथे आणलाय? तू मोठा व्हायचं, शिकायचं आणि माझ्या बरोबर शाळेत यायचं. पण मी काम नाही केलं तर तुम्ही मला हकलून द्याल आणि मग पुन्हा वाचू ना, नाहीतर काकू. अरे विसर आता काकू आणि त्या वाशाला. उद्यापासून तुला शाळेत जायचंय. खरं म्हणताय? तर देवा शपथ. अगदी देवा शपथ. चल उठ. आता तुम्हीला गोष्ट सांग. चल. पण मला राक्षसाची नको. मग भूताची नको रे बाबा. मग परिराणीची. हा चालेल. चला.
नेहमीप्रमाणे गोष्ट सांगता सांगता झोपत होता. काय नशीब असतं एकेकाचं. तुम्ही आज गप्प गप्प का? नाही, काहीतरी मनात आहे तुमच्या. घरतच माझ्या मनात तर का असणार असून गेलं. ती गोट्याला आणलं हे रुचलेलं नाही का तुम्हाला? तसं वाटतं तुम्हाला? वाटत नाही. तुमच्या मनाच्या बाहेर मी कधी वागले का? तुम्हाला दुखवलंय कधी? मन मोडलंय का कधी तुमचं? मला बरं वाटावं म्हणून तुम्ही गोट्याला आपला म्हणणार असाल तर तेच विचारायचं होतं मला. निदान तुम्ही सांगावं अशी अपेक्षा होती. आधी मला वाटलं घरकामासाठी मुलगा आणलाय. मग वाटलं ठेवून द्यायचं असेल त्याला काही दिवस. पण तुमचा बेत वेगळाच दिसतोय. तेच सांगायचं होतं तुम्हाला, पण वेळच मिळाला नाही. ही गोष्ट खरी आहे की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुमचा सल्ला घ्यायला हवा होता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता घेतो सल्ला. याला ठेवणं तुम्हाला फारसं रुचणार नसेल तर घालवून देऊ त्याला आपण घराबाहेर. आणि त्यावेळेला वाचणार का कोण त्या खविसाच्या हाती देऊ त्याची मान मुरगाळायला? नाहीतर त्याची ती चांडाळीण कापू आणि जन्मभर हळहळत राहू त्याच्यासाठी. असंच ना? नाही, तसं नाही, पण निर्णय घ्यायलाच हवा. आता कसला धर्माचा निर्णय घ्यायचा राहिलाय? काय निर्णय घ्यायचा तर तुम्ही घेतलाच आहे. नाही म्हणजे पोराला आपलं मानलंय तर तुम्ही, मग आणखी कसला विचार करायचा? मी म्हटलं म्हणून तुम्ही मानाल, पण तुम्हाला मनापासून वाटलंच नाही तर मग काय? तुम्हाच्या पाठीवर मूल होण्याची शक्यता तेव्हा संपलेली होती. तुम्हाला घरात खेळगडी हवा, भाऊ हवा असं तुम्हीच म्हणत होता का? पोरगा किती हुशार आहे, तरतरीत आहे. तिचा दादा शोभतो. नाही शोभत? मी म्हणाल स्वतःची बोल घरात असताना असं लोकांचं बोल आणतं का कोणी घरात? तुम्हाची आई, तुम्ही फार मोठ्या मनाच्या आहात, मला ठाऊक आहे. म्हणूनच सांगतो, स्वतःच्या पोराचं मातृत्व सगळ्याच आया करतात, पण लोकांच्या पोराचं मातृत्व करण्यातच खरं आईपण आहे. आणि ते फक्त तुम्ही करू शकता. मी दबाव टाकत नाही तुमच्यावर, पण तुमची आई होण्यापेक्षा गोट्याची आई होऊन दाखवशील तू तर यशोदेपेक्षा महान ठरते. जेव्हा हा पोरगा मला बिलगला ना, तेव्हा वाटलं हा पोरगा पूर्वी तडफडला असेल आपल्या पोटी जन्माला येण्यासाठी. त्याच्या त्या बिलकड्यात मला जो स्पर्श कळला ना, तो इतका जीवलग होता, इतका आपला होता की वाटलं आपलं पोर अनाथ भटकतंय, आक्रोश करतंय आपल्यासाठी. आपल्या आयुष्याचा
कुकडा या पोरासाठी कापून ठेवणं असं वाटतंय मला. मी तरी का वेगळं म्हणत होते. माझी पोराची हौस अशी भागवलीत तुम्ही. एकदम अंगावर आलं नसतो मानवलं नाही हो, म्हणून थांबवले होते मी. आनंदाने गाऊया. काय कमाल आहे बाई याची. दादा, हा गोट्या अजून झोपलाय. अगं मग तू उठव त्याला. ए उठ उठ उठ. आज माझी ड्युटी नाहीये. शंकर्या घोटे आहे, तूच पेटव. दादा, हा काय म्हणाला? अगं तूच विचार ना त्याला. ए उठ, काय म्हणाला? शंकर्या पांघरून ओढू नको. झाडू मारायचं काम गड्याचं माझं नाही. हे गोट्या, अरे तू हॉटेलात नाहीये. मग कुठे? तूच बघ. सुमाकडे आलायस तू. अरे खरंच की मी सुमाकडे आलोय. ए हसतोस काय? गाढवासारख्या राता काय मारत होतास? गाढवाची बहीण कोण? ए तू मला सकाळपासून काय चिडवतोस? काल रात्री तू कबूल केला होतास ना मी तुला मुळीच चिडवणार नाही म्हणून. बर मी चुकलो. आता तू लाथा कोणाला मारत होतास? कुणाशी बोलत होतास? भूतांशी. हा म्हणजे काल गोष्ट सांगत होता त्यातली भूत. हो मग ती मला दिसली, मी घाबरलो आणि मग बापरे. ए उठ, तोंडू माई रागवेल. तोंड? कुठे तोंड? अरे हे बघ. हे तो रोट आहे. अरे हे हा चेहरा आहे. हे काय आहे? हे तर दात आहे ना. मग तेच घासायचे. कशाला? काय कमाल आहे बाई याची. अरे रात्रीच्या जेवणाचे काही कण दातात राहिलेले असतात, ते रात्रभर कुचतात, म्हणून सकाळी उठल्यावर दात घासायचे असतात अशा आमच्या बाई सांगतात. कळलं? बरं मास्तरीन बाई कळलं. ए तू मला मारते. झाला का दोघांचा दंगा सुरू? दात घासलेत का? मी घातले, पण या गोट्याने नाही घातले. गोट्या, जा बरं आधी दात घास आणि मग दोघे जण दूध प्यायला या. हा दूध? मला चहा पाहिजे. आहा, लहान मुलं कधी चहा पितात का? हो मी पितो ना. काकांकडे वासुनानांकडे मी चहाच प्यायचा. हे बघ, ते काका तो वासुनाना हे सगळं विसरायचं आणि आता मी सांगेन तसं वागायचं. बर मग जा बरं आधी तोंड धु, मग दोघं जण दूध प्या, मग स्वच्छ आंघोळ करायची आणि सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार? ते काय असतं? तुला सूर्यनमस्कार ठाऊक नाही? नाही, तू मला शिकवशील? ए मुली कधी सूर्यनमस्कार घालतात का? माई, त्याला एवढं पण कसं कळत नाही? अगं कळेल, हळूहळू कळेल. चला आटपा बरं लवकर, आज गोट्याला नवीन कपडे आणायचे. हा ते मी घालणार आणि मी शाळेत जाणार की नाही? हो. मी तुम्हाला माई म्हणू? काय हो शांते, कालपासून बघते मी तुझ्या घरात ते पोरग कुणाचे फिरते. पोर नका म्हणू आजी त्याला, गोट्या नाव आहे त्याचं. गोट्या का? असं असं नाही म्हटले, कुणा नातलं कसं पोर आणलंय सत्य सांभाळायला? नाही हो, आमच्या ह्यांना तो रस्त्यात सापडला. गो बाई, रस्त्यात सापडला आणि तू त्याला घरात घेतलास? पोर काय बिचारा
गरीब पण हुशार आहे हो. धन्य गो बाई तुझी. नाही हो सासूबाई, चांगला शूरवीर आहे बरं का. कालच पाहिलं ना मी त्याला. आपल्या वेठळातल्या मुलांनी याची खोडी काढली. हा एकटाच, पण याने पण त्याची चांगली जिरवली बरं का. आता तुला काय झाले दात विसकायला? सद्दाम कद्दा मेलीचे घराबाहेर लक्ष. पण मी म्हणते तू कशाला गेली होतीस तिथे कडबडायला? मला कशाला कुठे जायला पाहिजे? इथेच खेळत होती सगळी मुलं. त्या मुलांनी याच्या अंगावर माती टाकली आणि ह्याने त्यांच्या अंगावर चिखल उडवला. तर पळाली लगेच भित्री बघूबाई सारखी. म्हणजे मी देवळात गेले की तुझे हे धंदे चालतात होय? हा, कामाकडे बघायला नको तुला? आता माझ्याकडे काय बघत राहिलीस? घरात जा आणि काम कर. 5, 6, 7, 8, 9, 10. सही सुट्यो. ए माई, कुठे कुठे ग? मला काय ठाऊ, तू शोध. सापडला 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 सापडला, आता तुझ्यावरती राज्य.